ए व बी एक काम स्वतंत्रपणे 20 दिवसात व 15 दिवसात पूर्ण करतात. त्या दोघांनी 6 दिवस एकत्र काम केलं. नंतर बीच्या जागी सी काम करू लागला. तेव्हा ए आणि सी यांनी राहिलेलं काम 4 दिवसात पूर्ण केलं, तर एकटा सी ते काम किती दिवसात करेल असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, चॅनल सबस्क्राईब करा. किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असे असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. एकच कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून प्राप्त करा. गोरगरीब लेकरं पर्याप्त वेळेमध्ये त्यांना निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी वाकसर राबतात, कष्टतात. हा प्रश्न कसा सोडवायचा? गणित पुन्हा वाचतो. गणित म्हणते की ए बी एक काम स्वतंत्रपणे 20 दिवसात 15 दिवसात पूर्ण करतात. लक्ष द्या. याचा अर्थ असा की ए काम 20 दिवसात करतो, ही 20 दिवसात करतो म्हणजे एची एकूण कार्यक्षमता झाली. याची प्रतिदिन कार्यक्षमता म्हणजे रोजचं काम काय बाबा, एचं रोजचं काम काय, त्याला प्रतिदिन कार्य म्हणून त्याचं उत्तर प्राप्त होईल 1/20. अंशस्थानी एक का लिहिला सर असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडेल. उदाहरणार्थ ए साठी त्या कामाचे भाग लेकरांनो 20 ठरत असतील तर प्रत्येक दिवसाला एक भाग याप्रमाणे हा ए राबेल, कष्ट करेल. पुढे चला. गणित म्हणते की बी ते काम 15 दिवसात पूर्ण करते, म्हणजे 15 दिवस या बी ची ही एकूण कार्यक्षमता. बीचं प्रतिदिन काम काय म्हणजे बीचं रोजचं काम काय बाबा, तेव्हा 1/15 असं उत्तर प्राप्त होईल. उदाहरणार्थ बी साठी त्या कामाचे 15 भाग ठरतात. बी रोज या एक भाग याप्रमाणे ते काम करणार. आणखी एक प्रश्न मनाशी विचारा की ए बी या दोघांचं, ए आणि बी या दोघांचं प्रतिदिन कार्य काय, म्हणजेच रोजचं काम काय, प्रतिदिन कार्य काय. लक्ष द्या. त्यासाठी हे दोन अपूर्णांक आणि याची करा बेरीज लसावी पद्धतीनं किंवा तिरप्या गुणाकारानं छेद समान करून ह्या दोन विभिन्न छेद असलेल्या अपूर्णांकाची बेरीज आम्ही करू शकतो. या छेदाने या अंशाला गुणा 15 × 15 सर, 20 × 20 या छेदाने या अंशाला. छेदस्थानी असतो छेदाछेदाचा गुणाकार 15 × 2 = 30, त्यावर 0 देऊन टाका. अंशातील बेरीज 35, छेदस्थानी 300. याला संक्षिप्त करा. 5 × 7 = 35, 5 × 6 = 30, उरलं 0 6 वर म्हणजे 7/60 भाग. हे काय उत्तर आहे सर? तर ए बी या दोघांचं प्रतिदिन म्हणजे रोजचं काम. गणित म्हणते की ए बी या दोघांनी 6 दिवस एकत्र काम केलं. करू द्या. मग आता एक प्रश्न आणखीन की ए आणि बी यांचं 6 दिवसाचं काम किती असा प्रश्न मनाशी विचारा. 6 दिवसाचं काम म्हणून इथं 6 पहिल्यानं एका दिवशी ए आणि बी 7/60 भाग काम करतात. इथं गुणीला घ्या 7/60. हा भाग द्या 6 × 10 = 60, म्हणजे उरलं काय तर 7 छेदस्थानी 10. हे उत्तर काय सर? तर ए बी यांचं 6 दिवसाचं काम. आता काम उरलं किती म्हणजे उर्वरित कार्य किंवा उर्वरित काम किती बाबा हा प्रश्न. तेव्हा या 10 मधून 7 वजा करा, अर्थात 3/10 काम उरलं सर. गणित म्हणते की आता 6 दिवस दोघांनी एकत्र काम केल्यानंतर ए आणि बी यांनी 6 दिवस एकत्र काम केल्यानंतर बीच्या जागी सी काम करू लागला. म्हणजे बीला काहीतरी वेगळं काम निघलं आणि त्याच्या जागी त्यानं सबस्टिट्यूट म्हणजे पर्याय व्यवस्था त्यानं सी दिला कामावर आणि बी न कामाला पूर्णविराम दिला. बीच्या ऐवजी सी कामावर आला 6 दिवस काम केल्यानंतर. मग गणित म्हणते की आता 6 दिवसानंतर बीच्या जागी सी कामावर आला, सी काम करू लागला आणि ए आणि सी यांनी राहिलेलं काम 4 दिवसात पूर्ण केलं. प्रश्न विचारला की एकटा सी ते काम किती दिवसात करेल. आता उरलेलं काम ए आणि सी 4 दिवसात पूर्ण करतात.
लक्ष द्या बरं का. ए आणि सी यांनी राहिलेलं काम 4 दिवसात पूर्ण केलं. आता राहिलेलं काम किती आहे? 310 भाग. हे भागामध्ये काम आहे. मग आता यांनी ए आणि सी यांनी हे राहिलेलं 310 भाग काम किती दिवसात पूर्ण केलं? हो, 4 दिवसात. गोष्टी लक्षात घ्या. इथं एक प्रश्न आम्ही असा विचारला पाहिजे की ए आणि सी च रोजचं काम किती बाबा, हे अशी मांडणी केली म्हणजे आम्हाला त्याचा पता, शोध, अंदाज घेता येतो. 310 उरलेलं काम आहे. ए आणि सी न ते काम 4 दिवसात पूर्ण केलं. हे अशा पद्धतीची मांडणी केली म्हणजे ए आणि सी च प्रत्येक दिवसाचं अर्थात रोजचं काम आम्हाला सापडते. लेकरांनो, हा संयुक्त अपूर्णांक. आता हे 4 सुद्धा एकटे नाही. याच्या छेदस्थानी एक कुठली संख्या, कुठलंच पद हे एकटं नसते. छेदस्थानी एक हा असतोच. या गोष्टीचा विचार करता हा बनतो संयुक्त अपूर्णांक. संयुक्त अपूर्णांक किंवा याची सरळ सरळ असं जरी केलं, हे छेदस्थानी 10 जर मांडले तर 340 उत्तर येते. किंवा मी सांगतो या पद्धतीनं हा बनला संयुक्त अपूर्णांक. लक्ष द्या. आता खालचा अपूर्णांक या 310 सोबत जेव्हा आम्ही गुणीला घेऊ तेव्हा तो गुणाकार व्यस्त रूपात मांडा, असा गणितीय गुणधर्म. प्रत्येक प्रश्नाला असलेले गणितीय गुणधर्म आम्ही पक्के लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे या 310 सोबत हा अपूर्णांक गुणिला स्वरूपात मांडत असताना गुणाकार व्यस्त रूपात मांडा. गणितीय गुणधर्म म्हणजे अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी, छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी. छेदस्थानी 1 आहेत, अंशस्थानी मांडा. अंशस्थानी 4 आहेत, छेदस्थानी मांडा. म्हणजे 3 1 3 आणि 10 चूक 40. हे 310 भाग ए आणि सी च रोजचं काम आहे. लक्ष द्या. दोघांचं, याला काय म्हणायचं? ए आणि सी च प्रतिदिन कार्य. दोघांचं बरं का. आम्हाला विचारलं की एकटा सी ते काम किती दिवसात करेल? लक्ष द्या. आता एकटा ए किती दिवसात काम, एका दिवसात काम किती करते? 1/20 करते. हे इथं आम्ही प्रारंभी शोधलं. लक्ष द्या. हे 340 भाग काम दोघांचं आहे, ए आणि सी च, एका दिवसाचं. लक्षात घ्या, गोष्टी लक्षात घ्या, इथून आरबळू नका. ए आणि सी दोघांचं एका दिवसाचं काम 340 भाग पैकी ए हा एका दिवशी 1/20 एवढं काम करतो. म्हणजे या 340 इथं आम्ही लिहू सी च रोजचं काम किती बाबा, हा प्रश्न. म्हणजे दोघांचं एका दिवसाचं काम 340 पैकी याचं काम 1/20. गोष्ट लक्षात आली. ही जर वजाबाकी केली म्हणजे या दोघांच्या कामामधून हे आहे लेकरांनो ए आणि सी च, आणि हे आहे ए च. अर्थात ए वजा सी, आपलं ए सी वजा ए. म्हणजे काय प्राप्त होणार? तर आम्हाला उत्तर प्राप्त होणार सी, ए सी वजा ए. म्हणजे या ए आणि सी च्या कामामधून एचं काम जर वजा केलं तर सी च रोजचं काम आम्हाला सापडते. गोष्ट लक्षात आली असेल. इथं सुद्धा दोन अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून या 20 ला 2 न जेव्हा आम्ही गुणू तेव्हा छेद समान होतो. मात्र छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्या संख्येनं अंशाला गुणा. गणितीय गुणधर्म पाठ करा. 340 वजा इथं 2 न अंशालाही गुणा, छेदालाही गुणा. 20 दोन्ही 40 आणि 1 गुणीला 2 2. आता 3 वजा 2 छेदस्थानी छेद समान झाला. याचा अर्थ 3 चाही छेद 40, 2 चाही छेद 40. संयुक्तिक घेतले आम्ही 40. अंशस्थानी वजाबाकी 1/40. हे 1/40 काय आहे? सी च रोजचं काम. लक्षात घ्या. म्हणजे सी साठी त्या कामाचे जर भाग 40 ठरतात तर रोज सी 1 भाग काम पूर्ण करतो. याचाच अर्थ हे जे काही काम आहे सी 40 दिवसात पूर्ण करेल. रोज जर 1 भाग तर 40 भाग पूर्ण करण्यासाठी सी ला 40 दिवस लागतील. सी ते काम किती दिवसात पूर्ण करेल सर? 40 दिवसात. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून प्राप्त करा. त्या प्रश्नाच्या बळावर तुम्ही पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, PSI, सेल टॅक्स ऑफिसर, सरळ सेवा, फॉरेस्ट ऑफिसर वगैरे ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा आहेत गणिताच्या बाबतीत
आणि सामान्य ज्ञानाच्या बाबतीत क्वालिफाईड केल्याशिवाय राहणार नाही. ओके, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांसाठी अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न इत्यादी अभ्यासता येतील. ओके.